मैत्रिणीनो, मस्त असा तवा पुलाव बघून सुटलंय का तोंडाला पाणी? मग बनवूयात की झटपट तवा पुलाव. चला तर मग बघूया याचे साहित्य आणि रेसिपी. तवा पुलावसाठी आपल्याला लागणार आहे बासमती तांदूळ. तुम्ही वासाचा दुसरा कुठला घेतला तरी चालेल. 2 हिरव्या मिरच्या, 2 तमालपत्री, पावभाजी मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, ढोबळी मिरची. मी इथे फ्रेश मटार घेतले, तुम्ही फ्रोझन घेतले तरी चालतील. आणि टमाटा मी बारीक चिरून घेतला आहे आणि आलं लसूण ठेसून घेतलं आहे आणि थोडंसं वर्ण पिळायसाठी लिंबू. मुंबई स्ट्रीट फूड म्हणून तवा पुलावला पहिली पसंती दिली जाते. यासाठी अशा प्रकारे जुना बासमती तांदूळ निवडायचा. जुना बासमती तांदूळ ओळखायचा कसा, तर तो थोडासा पिवळसर दिसतो. आता हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. अगदी मस्त भन्नाट चवीचा पुलाव बनवण्यासाठी सर्व टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्या फक्त फॉलो करा. 2-3 पाण्याने हा तांदूळ छान धुवून घेतला आहे. मी इथे पातेल्यात पाणी गरम करत ठेवलं आहे. पाणी उकळायला लागलं की त्यात आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आणि त्यात टाकूयात हा तांदूळ. पुलावासाठी मी हा जुना तांदूळ निवडला आहे, त्यामुळे 1 वाटी तांदळासाठी मी इथे 2 वाटी पाणी ठेवलं आहे. तुमचा जसा तांदूळ असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता मी हा भात छान मोकळा फट्ट होण्यासाठी यात मी थोडंसं 2 चमचे तेल टाकलं आहे. आता आपण हा भात छान मंद आचेवर शिजवून घेऊयात. भात मात्र अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचा नाही. तो फक्त 80% शिजला की आपल्याला लगेच हा चाळणीत किंवा ताटलीत गार होण्यासाठी काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे याची वाफ जाईपर्यंत आपण याला चाळणीत किंवा मग ताटली डायरेक्ट टाकून गार करून घेऊ शकता. हा गार झाला की याची शिते मोडणार नाहीत, कारण फोडणी देताना जर शिते मोडली तर पुलाव चिकट होईल. जर आपण असाच गरम गरम फोडणीला टाकला भात तर त्याची शिते मोडतात आणि हा फळफळीत आणि सुट्टा असा भात होणार नाही. त्यामुळं आपण याला चांगले गार करून घेऊयात. तुम्हाला जर घाई असेल तुम्ही हा फॅन खाली गार करून घेऊ शकता. आता आपण याची करूयात फोडणी. फोडणीसाठी बटर, तूप किंवा तेल काहीही वापरू शकता. मी इथे तेल घेतलं आहे. यात मोहरी टाकायची नाही, आपण फक्त जिरं टाकणार आहोत. त्यानंतर आपण यात टाकला आहे बारीक चिरलेला कांदा. त्यानंतर आपण बारीक चिरलेली ढोबळी मिरची टाकली आहे. फ्रेश मटारचं सीझन आहे त्यामुळे मी इथे फ्रेश मटार वापरली आहे. तुम्ही फ्रोझनही टाकू शकता. फ्रोझन मात्र असतील तर ते शेवटीला टाकायला लागतील. आणि त्यानंतर मी टाकला आहे यात बारीक चिरलेला टोमॅटो. आता आपण हे छान परतून घेणार आहोत. आता यात टाकले आहेत 2 हिरव्या मिरच्या. तुम्हाला कसा पुलाव तिखट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचे प्रमाण वाढवू शकता. आणि शेवटी टाकलं आहे तमालपत्र. आता हे छान परतून घेऊयात. तमालपत्र मी शेवटी टाकले आहे. आपल्याला हलकासाच तमालपत्राचा स्वाद यात पाहिजे आहे. यात टाकलं आहे जाडसर आलं लसूण वाटून. आलं लसूण आपल्याला थोडंसं एरवीपेक्षा जास्त टाकायचं आहे, त्यामुळे याला छान टेस्ट येते. आणि आपण भातात मीठ टाकलं आहे त्यामुळं फक्त भाजीसाठी लागेल एवढंच आपल्याला मीठ यात टाकायचं आहे. आता हे आपण छान परतून घेऊयात. आणि सगळ्यात शेवटी टाकायचा आहे पावभाजी मसाला. 1 वाटीसाठी मी फुल 1 चमचा पावभाजी मसाला टाकला आहे. एवढा याला पुरेसा होतो. आणि यात टाकायचा आहे आता फळफळीत अगदी गार करून घेतलेला आपला भात आणि छान ह्याला परतायचं आहे. अगदी अलगद हाताने परतायचे, त्यामुळे काय होणार, शिते याची मोडणार नाहीत. डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण रेसिपी आणि सर्व साहित्य मी दिले आहे. आता याला मंद आचेवर छान आपण वाफून घेणार आहोत, त्यामुळे सर्व भाताला छान मसाला लागेल आणि याला छान स्वाद येईल. सगळ्यात शेवटी आपल्याला यात टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा लिंबू आपण पिळणार आहोत. त्यामुळे याला छान अशी आंबटसर चव येते. आता तयार आहे आपला मस्त मुंबई स्टाईल तवा पुलाव. बनवून बघा, आस्वाद घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच.